या घराचं पोझिशन 2026 पर्यंत पूर्ण होईल आणि 2026 मध्ये तुम्हाला तुमचं घर ह्या दिवशी, ह्या तारखेला, ह्या वेळेस मिळून जाईल. आणि जर ते नाही मिळालं तर बिल्डरने जर तुमची फसवणूक केली तर ॲज अ बायर म्हणून तुमचे काय हक्क आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, रेराकडे तक्रार करता येते. बिल्डरने जर ठरलेल्या वेळेस पोझिशन पूर्ण केलं नाही तर तुम्ही ॲज अ बायर म्हणून महारेराकडे तक्रार करू शकता. महारेरा बिल्डरला पोझिशन पूर्ण करण्यासाठी किंवा कंपन्सेशन भरण्यासाठी आदेश देऊ शकतो. दुसरं, पॅनल्टी क्लॉज लागू होतो. ॲग्रीमेंटमध्ये डिले झाल्यानंतर दर महिना एक पॅनल्टी इंटरेस्टची अट असते. बिल्डरने जर पोझिशन उशिरा दिलं तर यानंतर त्याला बायरला एक ठराविक रक्कम देणं बंधनकारक असतं. तिसरं, कंझ्युमर कोर्टमध्ये देखील तक्रार करता येते, कारण पोझिशन डिले हा एक डेफिशियन्सी इन सर्व्हिस मानला जातो. त्यामुळे जर बायर पोझिशन डिले झाला असेल तर कंझ्युमर कोर्टमध्ये केस फाईल करू शकतो आणि कंपन्सेशन आणि मानसिक त्रासाची भरपाई मागू शकतो. चौथं, ॲम्युनेटेड डिले हे सुद्धा एक प्रकारचं व्हायोलेशन आहे. क्लब हाऊस, स्विमिंग पूल, पार्किंग, लिफ्ट अशा प्रॉमिस ॲम्युनिटीज जर वेळेत पूर्ण झाल्या नसतील तर यासाठी देखील तुम्ही कंझ्युमर कोर्ट किंवा रेराकडे तक्रार करू शकता. डिले झाला असल्यास बायरला बिल्डरकडे रिफंड मागता येतो. डिले खूप जास्त झाला असेल आणि बायरला जर घर नकोच असेल तर भरलेली संपूर्ण रक्कम परत घेण्याचा हक्क बायरला आहे. अशाच लीगल प्रॉपर्टी टिप्ससाठी तुम्ही आजच टाउन एंट्रन्सला फॉलो करा. धन्यवाद.